सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वप्रथम 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ यांच्यासाठी आहे की जे लोक स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहे, ज्यांना सुरुवात करायची आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आजच्या दिवशी आपण 15 असे स्टॉक सांगणार आहेत की ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये अंडर परफॉर्म केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल आहे आणि हे सगळे स्टॉक जे आहेत हे ब्ल्यू चिप कंपन्या असणार आहेत. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की बँकिंग सेक्टर इंडियामध्ये जर बघितलं तर फायनान्शियल सेक्टरमध्ये ग्रोथ पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता जर एक लेटेस्ट तुम्ही न्यूज बघितली असेल, जिओ फायनान्स स्टॉकमध्ये बँक ऑफ अमेरिकाने इन्व्हेस्टमेंट केलेले जवळपास 18,000 करोडची. म्हणजेच काय की त्यांना इंडियामध्ये लँडिंग पोटेन्शियल खूप वाटतंय की लोन घेणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि जिओ फायनान्स सारखा स्टॉक जो आहे तो आपला पहिला स्टॉक असणार आहे की ज्याने मागच्या 2-3 वर्षामध्ये अंडर परफॉर्म केलेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये मोठं पोटेन्शियल आहे ग्रोथ होण्याची. तुम्ही याचे जर बिझनेस बघितले असेल तर प्रत्येक सेगमेंटमध्ये फायनान्शियली जे सेगमेंट आहे, जसं की लोन सेगमेंट आहे, इन्शुरन्स सेगमेंट आहे, ब्रोकिंग सेगमेंट आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, एएमसीज, या सगळ्या सेक्टरला कॅटर करतंय. यूपीआय सेगमेंटमध्ये पण ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच काय की येणाऱ्या काळामध्ये हे सगळे पोटेन्शियल एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांसोबत की ज्या कंपन्यांची मोनोपॉली आहे, ज्या कंपन्या जगामध्ये सगळ्यात बेस्ट आहेत, अशा कंपन्यांना सोबत घेतलेलं आहे. जसं की ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे बघा, एएमसी, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये आपण लोक इन्व्हेस्टमेंट करतो. इंडियामध्ये 30,000 करोड रुपयाची मंथली SIP चालू आहे. 85 लाख करोड रुपयाचा AUM क्रिएट झालेला आहे. अशा ग्रोथ इंडस्ट्रीमध्ये जिओ ब्लॅकरॉक सोबत टायअप केलेलं आहे. त्यामुळे तिथंही त्यांचा ॲसेट मॅनेजमेंट बिझनेस चालू झालेला आहे. जास्त वेळ याच्यावर घालवत नाही तर जिओ फायनान्स असा स्टॉक आहे की ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळात पोटेन्शियल आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे, चांगला स्टॉक आहे. दुसरं बघायला गेलं तर बँकिंग, कोर बँकिंगमध्ये जर बघितलं आपण तर HDFC बँक प्रायव्हेट सेक्टरमधली सगळ्यात मोठी बँक, लीडिंग बँक आहे. पण मागच्या काही दिवसामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाल्या, काही मॅनेजमेंटचे काही इश्यू झाले, त्यामुळे स्टॉक जर बघितला आपण तर 30% डाऊन आला एकाच वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की HDFC बँक प्रायव्हेट सेक्टरमधली फंडामेंटली सगळ्यात स्ट्रॉंग बँक आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये HDFC बँकेने काही जरी परफॉर्म केलेलं नाहीये तर तेवढी रिझर्व्ह कॅश त्यांच्याकडे अवेलेबल आहे. भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे. त्यामुळं परत एकदा ही बँक बाउन्स बँक नक्कीच करेल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न देण्याचं पोटेन्शियल आहे HDFC बँकेमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर कोटक बँक बघा, कोटक महिंद्रा बँक मागच्या 5 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे, अंडर परफॉर्मिंग आहे. पण बँकिंग सिस्टीम, कोर बँकिंग जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीनं, मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं आहे. त्यामुळे याच्यामध्येही संधी आहे. आणि लास्ट बँक जी आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्याच्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक होण्याचं पोटेन्शियल आहे, IDFC फर्स्ट बँक या बँकेमध्ये सुद्धा पोटेन्शियल आहे. आता बघा, मागच्या 1 वर्षामध्ये थोडासा स्टॉक चाललाय, पण मागच्या 5 वर्षाचं रिटर्न बघितलं तर त्या पद्धतीनं रिटर्न दिलेलं नाहीये स्टॉकनं. पण नक्कीच याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. इंडियामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रँच एक्सपांड केलेल्या आहेत. आता जो बिझनेस जो आहे इथून पुढं त्यांची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचे रिटर्न चालू होणार आहेत. फक्त काय प्रॉब्लेम होतो की क्वार्टर रिझल्ट लागतो 3 महिन्याला, 6 महिन्याला, काही ना काही प्रॉब्लेम येतात. नवीन बँक असल्यामुळं अजून तेवढी सिस्टीम स्ट्रॉंग नाहीये. पण आता सगळे गव्हर्नन्स म्हणा, सिस्टीम स्ट्रॉंग जाते. रिटेल लोकांना सहभागी करतायत आपल्या बिझनेसमध्ये, त्यांना छोटे छोटे लोन देत आहेत. आणि तुम्ही जर आत्ता बघितलं तर लँडिंगमध्ये म्हणजेच काय, छोट्या व्यापाऱ्यांना लोन देण्यामध्ये आता सध्या अग्रेसर बँक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. त्यामुळे IDFC फर्स्ट बँकेलाही इग्नोर करून चालणार नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर गव्हर्नमेंटची एक बँक, म्हणजे गव्हर्नमेंटची एक, मी तुम्हाला स्टॉक सांगणार आहे, सगळ्यांना वेल नोन आहे, IRCTC, ज्या कंपनीची मोनोपॉली आहे, जी कंपनी रेल्वे सेगमेंटमध्ये काम करते. तुम्ही सगळीकडे जर बघितलं असेल तर IRCTCच्या रेल्वे चालतात. IRCTC सर्व्हिस देते, तिकीट बुकिंग कंपनी आहे, केटरिंग बिझनेस आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये स्टॉकने रिटर्न दिलेलं नाहीये, तेवढ्या प्रमाणामध्ये चालला नाहीये. या स्टॉकलाही तुम्हाला इग्नोर करून चालणार नाहीये. त्याच्यानंतर एशियन पेंट्स माहित असेल तुम्हाला बघा, एशियन पेंट्सने मागच्या काही दिवसामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे, रिटर्न दिलेलं नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये याही कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. ब्ल्यू चिप कंपनी आहे, चांगली आहे. आणि बघा, स्टॉक मार्केटचा एक नियम आहे की स्टॉक मार्केट जे आहे ते सायकलमध्ये चालतं. बघा, कुठलाही ॲसेट क्लास सायकलमध्ये चालतं. 2-3 वर्ष गोल्डने रिटर्न दिलं, 2-3 वर्ष स्टॉक मार्केटने रिटर्न दिलं. आता बघा, मागच्या 2-3 वर्षामध्ये रिटर्न दिलेलं नाहीये स्टॉक मार्केटने. येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केट रिटर्न देऊ शकतं. कशामुळे देऊ शकतं? कारण त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, कारण की मागं रिटर्न दिलेलं नाही, हे सायकलमध्ये चालत असतं. मला नॉर्मल एक एक्झाम्पल देतो. समजा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे.
की 2-3 वर्ष तुम्हाला रिटर्न दाखवणार नाहीये, पण सडनली एकाच वर्षी तुम्हाला 60%, 70% रिटर्न दाखवेल. त्याच पद्धतीनं रिलायन्सचा स्टॉक बघा, 7-8 वर्ष चालला नव्हता, एकाच वर्षी चालला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न दिलं ज्यावेळेस जिओ लॉन्च झाला होता. त्याच पद्धतीनं तुम्ही जर बघितलं, BSE म्हणा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा, CDSL म्हणा, 6-6 वर्ष, 7-7 वर्ष चालले नाहीत, एकाच प्राइसला अडून होते, पण ज्यांनी रिटर्न दिलं त्यांनी एका वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये 2000%, 3000% रिटर्न दिलं BSEने, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी. त्यामुळं जे स्टॉक आता सध्या अंडर परफॉर्मिंग आहे, जे परफॉर्म करत नाहीयेत, त्यांच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर लाईफ इन्शुरन्स बिझनेस जो आहे तो इंडियामध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. इंडियामध्ये जर आता बघितलं आपण तर 6% लोकच जे आहेत ते कव्हर आहेत, त्यांचा लाईफ कव्हर आहे, इन्शुरन्स कव्हर आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामध्ये एक लीडिंग आहे लाईफ इन्शुरन्स कंपनी HDFC लाईफ इन्शुरन्स. मागच्या 5-6 वर्षामध्ये चांगलं रिटर्न दिलेलं नाहीये, यालाही तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर FMCG मध्ये बघा, आपण जे डेली प्रोडक्ट यूज करतोय ते आपण HULचे करतोय, हिंदुस्तान युनिलिव्हरचे. याही कंपनीने मागच्या 5-6 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीचं परफॉर्म केलेलं नाहीये. त्यामुळे यालाही तुमच्या पोर्टफोलिओ तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर बघा, सगळ्याला वेल नोन कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट, सगळीकडे स्टोअर आहे. आपण संडेला, सॅटर्डेला तिथं शॉपिंगला जातो. तुम्हाला प्रत्येक स्टोअरला जर बघितलं असेल, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत असेल. तुम्हाला वाटत असेल की अॅव्हेन्यू सुपरमार्टचा मेन बिझनेस जो आहे तो ग्रॉसरी सेल करणं आहे, तर नाहीये. त्यांचा मेन बिझनेस जो आहे तो रिअल इस्टेटचा. इतकी मोठी कंपनी आहे, सगळे स्टोअर जे आहेत ते ओन आहेत, स्वतःचे आहेत, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे त्या जागेची ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये. राधाकिशन दमानी जे फाउंडर आहे त्याचे, हे कंपनी चालवत आहेत. इन्व्हेस्टर सुद्धा राहिलेले थे. यांनी NSE आता बघितलं आपण, NSEचा IPO आला येणार आहे, तर या IPO मध्ये त्यांनी जवळपास त्यांनी 600 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते. जवळपास 8 ते 9 हजार करोड रुपये त्यांचे झालेले आहेत. ते इन्व्हेस्टर पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. त्यामुळं अॅव्हेन्यू सुपरमार्ट, डीमार्टलाही आपल्याला इग्नोर करून चालणार नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं, सगळ्यात मोठा ब्रँड, वेल नोन कंपनी रिलायन्स इंडस्ट्री, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग मध्ये तितक्या प्रमाणामध्ये रिटर्न दिलेलं नाहीये. आता जर बघितलं तुम्ही, येणाऱ्या काळामध्ये जिओचा IPO येणार आहे. ठीक आहे, कितीचा असणार आहे? 70,000 करोड, 75,000 करोडचं व्हॅल्युएशन मानलं जात आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची एक सगळ्यात मोठी कंपनी जी सगळ्याला वेल नोन आहे, LICने मागच्या 3-4 वर्षामध्ये चांगलं रिटर्न दिलं नाहीये. जेव्हापासून IPO आलेला आहे तेव्हापासून नॉन परफॉर्मिंग लिस्टमध्ये, पण LIC मध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. भारतातील सगळ्यात मोठी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. खूप सारे बिझनेस आहेत, खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये LICने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळं LICचं मागच्या क्वार्टरचं प्रॉफिट बघितलं तर 23,000 करोड आहे. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की LIC मध्ये सुद्धा येणाऱ्या काळात चांगलं पोटेन्शियल आहे. अंडर परफॉर्मिंग स्टॉक आहे, याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं, एक जनरल इन्शुरन्सची कंपनी आहे ICICI लोंबार्ड म्हणून, खूप चांगला बिझनेस आहे. जनरल इन्शुरन्स बघितला आपण, कार इन्शुरन्स, हे सगळं इंडियामध्ये कंपल्सरी आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे, त्यामुळे यालाही इग्नोर करू नका. त्याच्यानंतर अंबुजा सिमेंट बघा, सिमेंट सेक्टरमध्ये इन्फ्रामध्ये काम करणारी कंपनी आहे, सिमेंट बनवते. मागच्या खूप दिवसापासून स्टॉकने परफॉर्म केलेलं नाहीये, पण इंडियामधलं जे इन्फ्रा वाढतंय, जे येणाऱ्या काळामध्ये ग्रोईंग स्टेजमध्ये इंडिया, त्यामुळं सिमेंटची कमतरता इंडियामध्ये आत्तापासूनच आहे, पण स्टॉकनी नॉन परफॉर्म केलेलं आहे. कारण की काही दिवसामध्ये स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात रॅली आली होती ज्यावेळेस अदानीने बाय केलं होतं. त्याच्यानंतर स्टॉक नॉन परफॉर्मिंगमध्ये राहिला आहे, पण याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर तुम्ही यालाही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक लास्ट कंपनी मी तुम्हाला सजेस्ट करतो, की तिचं नाव आहे टाटा कन्झ्युमर. हा स्टॉक चालत का नाहीये, मला याचं लॉजिक कळलं नाहीये. कारण की कन्झ्युमर इंडस्ट्रीमध्ये, FMCG मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारी कंपनी आहे. टाटा ग्रुपचं याला बॅकअप आहे, पण कंपनी नॉन परफॉर्मिंग आहे. बघा, नॉर्मली तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, ह्या तुम्हाला मी जेवढ्या काही कंपन्या सांगितल्या, जवळपास 15-16 कंपन्या सांगितल्या असतील, या नवीन लोकांसाठी की जे नवीन मार्केटमध्ये एंट्री करू शकताय, अशा लोकांनी या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अंडर व्हॅल्यू स्टॉक आहेत. आणि जे लोक मार्केट ज्यांना माहिती आहे, ज्यांना शेअर मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांनी हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतोय. याच्यामध्ये येणाऱ्या काळात कुठल्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे, कुठल्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, त्यात कुठले स्टॉक चांगले आहेत, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आत्तापर्यंत जो बनवलेला संबंध व्हिडिओ आहे, याच्यामध्ये जे मी तुम्हाला स्टॉक सांगितलेत, हे तुम्ही रिकमेंडेशन समजू नका. तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टशी सल्ला घ्या तुम्ही, आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा. हे फक्त तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी दिलेत, या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं,
की ज्याही लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. बघा म्युच्युअल फंडचं काय असतं की लोक काय करतात की जे फंड चालतात ना, जे आता सध्या रिटर्न देतात त्याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. पण खरी गोष्ट जर बघितली, म्युच्युअल फंड असो किंवा स्टॉक मार्केट असो, जे अंडर परफॉर्म आहे, जे आता सध्या जे पोटेन्शियल आहे ज्यांच्यामध्ये, म्हणजे आता सध्या जे अंडर व्हॅल्यू, जे सध्या प्राइस तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. नॉर्मली बघायला गेलं की तुम्हाला हिस्ट्री सांगतो म्युच्युअल फंडची, की ज्या फंडने मागच्या 3 वर्षामध्ये रिटर्न दिलेलं आहे ते येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ते रिटर्न देत नाहीत, अशी हिस्ट्री आहे. त्याच पद्धतीनं स्टॉकचं पण तसंच आहे. जसं की ट्रेंड्स म्हणा, की एका वर्षामध्ये खूप मोठे रिटर्न दिले. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही टाटा एलएक्ससी म्हणा, बघा ₹1000 स्टॉक ₹10,000 गेला, पण मागच्या 3-4 वर्ष झालं नॉन परफॉर्मिंग लिस्टमध्ये. म्हणजेच काय, स्टॉक काय करतो माहिती आहे, म्हणजे स्टॉक मार्केट काय करतं की जी कंपनीमध्ये येणाऱ्या काळात पोटेन्शियल आहे, त्या कंपनीचा येणाऱ्या काळात बिझनेस वाढू शकतो, त्या कंपनीला आधीच व्हॅल्यू देतं. आणि ती व्हॅल्यू दिल्यामुळं त्या कंपनीचा स्टॉक जो आहे तो तेवढ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि त्याच्यानंतर जी ती कंपनी जर ते ग्रोथ म्हणा, जे पोटेन्शियल आहे ते जर दाखवू शकली नाही क्वार्टरली रिझल्टमध्ये, की स्टॉक कंटिन्युअसली तुम्हाला खाली येताना दिसतो, त्याचं व्हॅल्युएशन कमी होताना दिसतं. नॉर्मली बघायला गेलं की स्पेसएक्सचा आयपीओ आला, 1.72 ट्रिलियनचा आयपीओ आला. आत्ता जर बघितलं तुम्ही तर स्पेसएक्सचा म्हणजे जी शेअरची प्राइस आहे ती 50% खाली आलेली आहे. त्यामुळं पोटेन्शियल असेल ना तरच स्टॉकची किंमत, म्हणजे येणाऱ्या काळात पोटेन्शियल दिसलं तर वाढते. पण जर त्या पद्धतीने जर ग्रोथ होत नसेल ना तर स्टॉकची प्राइस खाली येते. स्टॉकला पनिशमेंट द्यायला सुद्धा मार्केट मागं पुढे बघत नाहीये. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या लोकांनाही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे अशा लोकांनाही दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता. ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये पोर्टफोलिओ अनालिसिस करायचं आहे त्याही लोकांनी मेसेज करायचा आहे. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. धन्यवाद.